आणि ज्यांनी सातत्याने या विकासाची मागणी आणि विकासाचा पाठपुरावा केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मेहता। मुंबईला जेव्हा मेट्रोचं काम चालू झालं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मी पाठपुरावा केला की मुंबईला जर मेट्रोचं काम चालू होऊ शकतं तर ठाण्याला का नाही, आणि तशा माझ्या स्वप्नातली मेट्रो अशा पद्धतीने मी ह्या मेट्रोचं गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतोय। मीरा भाईंदरमध्ये मेट्रो आली, मीरा भाईंदरमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स आले। एक प्रकारे सर्वांगीण विकास हा मीरा भाईंदरचा अतिशय वेगाने होताना आपण बघतोय। या विकासाच्या वाटचालीमध्ये माझ्यासोबत सातत्याने कोणी एक व्यक्ती राहिला असेल आणि ज्यांनी सातत्याने या विकासाची मागणी आणि विकासाचा पाठपुरावा केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मेहता। नमस्कार साथियों, हम सबके लिए बड़ी खुशी का दिन है कि जो सपना मीरा भाईंदर के हर व्यक्ति ने देखा था कि इस शहर में मेट्रो दौड़े ताकि ट्रेन की गर्दी से राहत मिले। 2017 में जब मीरा भाईंदर के कॉरपोरेशन के चुनाव थे, देवेंद्र फडणवीस जी ने और हमने वादा किया था कि हम इस शहर में मेट्रो लाएंगे। आज बताते हुए बड़ी खुशी हो रही है कि कल यानी कि 14 तारीख को सुबह 11:30 बजे मेट्रो का ट्रायल रन होने जा रहा है और देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री खुद आ रहे हैं। इस ट्रायल रन के बाद आने वाले 3-1 महीने के अंदर मेट्रो इस शहर में दौड़ना शुरू होगी। लोकसंख्या झपाट्याने वाढत गेल्यानंतर वाहतुकीचं साधन असणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये या घोडबंदर रोडला ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे। मुंबईला जेव्हा मेट्रोचं काम चालू झालं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मी पाठपुरावा केला की मुंबईला जर मेट्रोचं काम चालू होऊ शकतं तर ठाण्याला का नाही, आणि तशा पद्धतीने आंदोलनं केली। जे प्रसंगी मला ह्या विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहातून निलंबित केलं, बेडतर्फ केलं, वेगवेगळ्या प्रकारची आयुधे जी लोकशाहीने मला दिलेले त्या आयुधांचा वापर केला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये मेट्रो व्हावी, मीरा भाईंदर शहरामध्ये मेट्रो व्हावी हा आग्रह धरला आणि 14,000 कोटीहून अधिक रक्कम खर्च करून या ठाणे म्हणजे मेट्रो 4 कासारवडोली ते वडाळ्याचा मेट्रोचा मार्ग आहे त्याला मंजुरी दिली। त्यानंतर तो कासारवडोलीचा मार्ग गायमुख पासून भाईंदर पर्यंत वाढवला आणि भाईंदर ते दहिसर या मेट्रोला सुद्धा मंजुरी दिली। मेट्रो म्हणजे माझे स्वप्न आणि माझ्या स्वप्नातली मेट्रो अशा पद्धतीने मी ह्या मेट्रोचं गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि त्याला यश प्राप्त झालेलं आहे। भविष्यामध्ये आणखी कामं खूप करायची आहे, पण मेट्रोचं काम केलं हे माझ्या आयुष्यावर स्मरणात राहील अशा पद्धतीचं हे काम आहे।